गोरेगावात एक किळसवाणा प्रकार समोर आलाय। रोटीवर थुंकून ग्राहकांना रोटी दिली जात होती। फिश कोळीवाडा हॉटेलमधील हा किळसवाणा प्रकार आहे। प्रत्येक रोटीवर थुंकून भट्टीत टाकत असल्याचा आरोप आहे। तर स्थानिकांना त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संताप व्यक्त करण्यात येतोय। गोरेगावमधील एका हॉटेलमधील हा किळसवाणा प्रकार, फिश कोळीवाडा हॉटेलमधील हा धक्कादायक प्रकार आहे। तर नागपुरात इंधन दरवाढीमुळे नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केलाय। नागरिकांची बस आणि मेट्रोतून प्रवासाला पसंती मिळतेय। 2.5 लाखाहून अधिक नागरिकांनी मेट्रो आणि बसने प्रवास केल्याची माहिती आहे। विदर्भातील 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाकडून आज रेड अलर्ट खरतर जारी करण्यात आलेला आहे। विदर्भात कमाल तापमान 45 अंश राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरात एका वृद्ध महिलेची फसवणूक झाली आहे। लॉटरीचा आमिष दाखवून वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली। 70,000च्या सोन्याच्या बांगड्या लंपास करण्यात आल्या। सिडको पोलीस ठाण्यात या संदर्भातील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे। एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्टिंगचं काम पहाटे पूर्ण झालेलं आहे। तर अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।